सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पुनीत प्रवचनकार मुनिश्री वजतिलक, राष्ट्रीय अध्यक्ष दशरथभाई पारेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष कल्पेशभाई पारेख, लोकनेते पांडुरंगजी काळे, आदिवासी नेते जयराम भोईर यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न झाला। या उद्घाटन समारंभासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष भरतभाई राठोड यांनी सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार व्यक्त करताना पार्टीची पूर्ण माहिती सांगितली। यामध्ये प्रामुख्याने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्ण महान कार्याची माहिती व आज भारत देशामध्ये असलेली परिस्थिती सांगितली। दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार, बेरोजगारी वाढत चालली आहे, तरी सरदार वल्लभभाई पटेल पक्ष या सर्वांविरोधात लढून जनतेवरती होणारा अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करेल। तसेच राखीव जागेची अंमलबजावणी होत नाही त्यासाठी प्रयत्न करेल। सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी, गुजराती, उत्तर भारतीय असा नियमित वाद चालू असतो, तो दूर करण्याचा प्रयत्न करू। हा पक्ष लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचाराने म्हणजेच समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या विचाराने वाटचाल करणारा आहे। या सर्व नागरिकांना एकत्र करून त्यांच्या शैक्षणिक विकासाचे, प्रगतीचे आणि आरोग्यासाठी उपक्रम राबविणार आहे। शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या, त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव, त्यांना मदत करणार आहे। पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले की महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरायचे आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर, आता सरदार वल्लभभाई पटेल जी पार्टी स्थापन केली, ती पार्टी स्थापन करण्यामागे तुमचा हेतू काय आणि मोटिवेशन काय आहे? म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल पार्टी याची स्थापना 7 वर्षापूर्वी केली, कारण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रात जिकडे माझं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी जे विकर शिक्षण आहेत, गोरगरजू गरीब माणसं आहेत, त्यांची कामं होत नाही आणि भरपूर विषय, ज्वलंत विषय आहे महाराष्ट्रात। त्याच्या अनुलक्षणे आम्ही या पार्टीची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि गुजरातमध्ये आमचा खाता ओपन झालेला आहे। 2 सीट आमची तिकडे आलेली आहे निवडणूकमध्ये। तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पार्टीला पाठिंबा मिळाला आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाठिंबा मिळेल का? म्हणजे मीरा भाईंदरमध्ये तुम्ही आता सुरुवात केली आहे पार्टीला, तर मीरा भाईंदरमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल का? मीरा भाईंदरचा प्रश्न नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये जे ज्वलंत समस्या आहे त्या आमच्या पक्षाकडे त्याची तक्रार आलेली आहे आणि त्या तक्रारमध्ये आम्ही व्यवस्थित अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करीत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की जनता कॉल देणार आम्हाला आणि आम्हाला यश भेटणार, ते जनतावर सोपवतो, आपल्यावर सोपवतो सर। आणि महानगरपालिकेमध्ये आपली पार्टी निवडणूक लढवणार का? महानगरपालिकेत मुंबई, बृहत मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका आणि येणाऱ्या मीरा भाईंदर नगरपालिकेत आम्ही सर्व सीटवरती निवडणूक लढणार आणि आमचे उमेदवार उभे ठेवणार। मुख्य तुमची लढत कोणत्या पार्टीच्या विरोधात असेल? असं काही नाही की मुख्य लढत, मुख्य म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे आम्ही सर्व वॉर्डमध्ये उमेदवार उभे ठेवू आणि जनता काय कॉल देतात, आमचे कार्यकर्ता आहेत, मी एकटा काय करू शकत नाही, पण जनता आम्हाला काय सहकार्य करतात आणि आमचे कार्यकर्ता कसे कार्यशैली सरदार वल्लभभाई पटेल पार्टी यांनी रचना केलेली आहे त्याप्रमाणे सहकार्य करेल। आपल्यासोबत आहेत आज सरदार वल्लभभाई पटेल पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष दशरथभाई पारेख। हमको राष्ट्रीय उजागर करना है, देश में राष्ट्र भक्ति का जो मार्ग है, जो सरदार वल्लभभाई पटेल ने जो अखंड भारत का जो जलाया था, उसको साथ में लेके चलना है। इसके लिए मैं सरदार वल्लभभाई पटेल पार्टी बनाई है। इस पार्टी को लोगों को सपोर्ट अच्छे से मिलेगा? जरूर मिलेगा, क्यों नहीं। हमारा सद्भावना के साथ सभी राष्ट्र, मतलब सभी धर्म को साथ में लेके चलना है, कोई ऊंच भेद रखना नहीं है, सभी जाति के साथ में लेके चलेगी पार्टी हमारी और पूरे हिंदुस्तान के अंदर राष्ट्रीय लेवल वाली पार्टी है सरदार वल्लभभाई पटेल पार्टी। आपल्यासोबत आहेत या उपाध्यक्ष कल्पेशभाई पारेख। 2017 में जो इलेक्शन होने वाला है, उस इलेक्शन में अपनी पार्टी उम्मीदवार खड़ी करेगी क्या? सरदार वल्लभभाई पटेल पार्टी एक नेशनल लेवल की पार्टी है और महाराष्ट्र में आने वाले 2017 के इलेक्शन में सरदार वल्लभभाई 228 सीट पूर्ण लड़ाएगी। कॉर्पोरेशन इलेक्शन में आपकी पार्टी को बहुमत मिलेगा क्या? 110% हमारी पार्टी को बहुमत मिलेगा, क्योंकि हमारी पार्टी में जातिवाद, भाषावाद का मुद्दा नहीं है, एक ही राष्ट्र प्रेम रहेगा। उस देश के हिसाब से महाराष्ट्र में हम लोग काम करेंगे।